नमस्कार, मी संदीप साळुंके. लाईव्ह पॉड कोकण यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत. आज आपण जाणार आहोत वैभववाडी तालुक्यातील कोकिश्रे गावामध्ये. आणि हे वैभववाडी तालुक्यापासून 8 किलोमीटरचे गाव आहे. आणि हे कशा प्रकारचे गाव आहे ते बघूया. आणि आपण गावामध्ये जाऊन तिथल्या निसर्गाचा आनंद घेऊया आणि तिथली मंदिरं पाहूया आणि तिथला परिसर पाहूया. आणि हे गाव येतं सालवे डोंगराच्या पायथ्याशी, त्यामुळे तिथला निसर्ग अप्रतिम आहे. कारण सालवा डोंगर आहे ना, तो एक निसर्गरम्य डोंगर म्हणून समजला जातो. आणि आपल्या कोकणातला सिंधुदुर्गातला तो एक अप्रतिम डोंगर आहे. तर आपण त्याच्या पायथ्याशी जाणार आहोत. आणि पायथ्याशी असलेलं गाव आहे, ते कसं गाव आहे ते बघूया आणि तिथल्या निसर्गाचा आपण आनंद घेऊया. तर आता आपण चाललोय कोकिश्रे, तालुका वैभववाडी, जिल्हा सिंधुदुर्ग या ठिकाणी. आणि या गावाचं गुगल मॅपचं लोकेशन मी तुम्हाला व्हिडिओ खाली देईन, जेणेकरून तुम्हाला हे गाव कसं आहे ते समजेल आणि तुम्हाला गुगलवरती अधिक माहिती मिळवता येईल. तर आता आपण चाललोय या गावामध्ये. कुठली पकडते वा, इकडे गावामध्ये येताना इकडे वाळ आहे मस्त. हे मिळाली कुर्ली मिळाली, दाखव रे कुर्ली बघे. कुर्ली मिळाली, कुर्ली. कुर्ली पकड होते, एक कुर्ली मिळाली तुमचं. निसर्ग बघा अप्रतिम. कोकणात कुठेही जा, मस्त निसर्गरम्य कोकण तुम्हाला बघायला भेटेल. आज आपण बघतोय निसर्गरम्य कोकिश्रे गाव, वैभववाडी तालुक्यातला. कोकिश्रे गाव बघतोय बघ. सरपंच इकडे आहे, इकडे हो. ते पांच्या सरपंचाचं घर काय? पांच्या सरपंच ह्या पुढे. हा, सरपंचाच्या घरी गावात किती सुंदर असतं. सरपंचाचं घर काय याचं असं? ओके, काय गेले तर पण त्यांना भेटायला खाली जाऊया. ते खाली कामानिमित्त गेलेले आहेत. सुंदर निसर्ग येतला बघा, अप्रतिम निसर्गरम्य कोकिश्रे गावातला वाळा बघतोय आपण. इकडे आता काम चालू आहे. आणि आपल्याला इकडे आता सरपंच भेटलेत. आणि सरपंच मेन म्हणजे कामात बिझी आहे सध्या. चाकरमानी गावा केली आहेत. नाव काय तुमचं? प्रकाश पांचा. प्रकाश पांचा. आणि सध्या कोकिश्रेचे सरपंच आहेत. आता कोकिश्रे गाव आहे किती, म्हणजे कोकिश्रे गावाबद्दल माहिती आहे, कसं आहे गाव आहे आणि किती लोकसंख्या आहे? कोकिश्रे गावाची लोकसंख्या साधारण 4,500च्या पटीत आहे. 4,500. हो हो. आणि किती वाडीचं गाव आहे? हे जवळजवळ पोटवाड्या धरून 18 वाड्या आहेत. 18 वाड्या. हो हो हो. ओके. आणि 18 वाडी आणि 4,500 म्हणजे 4,500 लोकसंख्या आहे. हो हो. आणि तुमचं प्रमुख ग्रामदैवत नाही काय? महालक्ष्मी ग्रामदेवता. महालक्ष्मी. हो हो. आणि म्हणजे गावात किती मंदिर आहे साधारण? गावात
मंदिर प्रत्येक वाडीत तसं मंदिराशी नातं जोडलेलं आहे सर ग्रामस्थांचं. म्हणजे साधारण 17-18 मंदिर आहेत हो, म्हणजे. आता आम्ही या ठिकाणी राहिलो ना, बांबरवाडी आहे, इथं ब्राह्मण देवाचं स्थळ आहे, मोठं उगम स्थान आहे इथं. ओके. असं म्हणजे कसं तिथं मोठी यात्रा होईल, डेव्हलप झालं तर आगळं वेगळं कार्यक्रम होऊ शकतात. आणि मेन शालव्या डोंगर तुमच्याच म्हणजे ऑफिशियल तुमच्या गावात आहे ना हो, हो, आमच्या- कागदोपत्री. हो हो आमच्या म्हणजे सिंधुदुर्गातलं मेन अट्रॅक्शन सालवा डोंगर तुमच्या याच्यात आहे. हो, हो. मग त्याच्या पर्यटन पण झालं तिथे ते पण मग एक चांगलं होऊ शकतं नक्कीच, कोकिश्रीसाठी. नक्कीच. आणि आता हे तुमचं कोकिश्री गाव आहे ते वैभववाडी तालुक्यातलं इकडचं एंडिंगचं गाव आहे बरोबर. हो. त्या बाजूला कासारडे कणकवली तालुका. हो हो हो. आणि आता या गावात म्हणजे कुठची तुमची जत्रा किंवा असं काय कार्यक्रम असतात कसं तुमच्या आहे, गावात जत्रा म्हणजे तालुक्यात एक नंबर जत्रा होती सर, पण काय 15 वर्ष काही गावातील काही ज्येष्ठ मंडळींचं किंवा जे ज्यांचं हे असतं म्हणजे संबंधित देवीशी संबंधित असतं त्यांचं काहीतरी सगळं फिसकटलेलं आहे, त्याच्यामुळे सध्या जत्रा नाहीये. पूर्ण बंद आहे जत्रा. ओके. पण बाकी काय कार्यक्रम गावात अशांत त्यामुळे जत्रा चालू होणं महत्वाचं आहे. बरोबर, कारण त्याच्यामुळे लोक एकत्र येतात. हो, एकत्र बरोबर. येत नाही. मोठा विषय झालाय तो. बरोबर बरोबर. म्हणजे जेव्हा चालू होईल तेव्हा आम्ही नक्की येऊ. आणि कोकिश्री गाव हे निसर्ग संपन्न गाव आहे, पाणी बिनी जोरदार. कारण आता म्हणून आपण एका हो, नक्कीच. सुंदर प्रवाहावरती होते बघा, इकडचं वाळ. आणि गावात नदी किती नदी आहे की वाळच आहे बऱ्यापैकी? वाळ आहेत, नदी आहे. ही नदी सर 12 महिने चालू असते अशीच. 12 पाणी. 12 पाणी. या नदीचं नाव काय? या नदीचं आम्ही या नदीला सुक नदी म्हणून म्हणतो, म्हणजे शांती नदी म्हणतात, वैभवडीला गेली आहे. बरोबर बरोबर. जिवंत नदी वैभवडीला आहे ना, हीच नदी आहे. ही उगमस्थान आहे हो, हे इकडे. उगमस्थान इथंच आहे. म्हणजे सालव्यातनं चालू झाली. हो हो, सालव्याच्या ओके. पुढे एक तळ आहे, तिथून उगमस्थान आहे तिथं. ओके. अशा प्रकारे निसर्गरम्य गाव आहे. आणि सरपंच साहेब सध्या बिझी आहेत तरी त्यांनी वेळात वेळ काढून माहिती दिली. धन्यवाद. धन्यवाद धन्यवाद तर धन्यवाद. अशा प्रकारे निसर्गरम्य कोकिश्री गाव आहे आणि त्यांचं काम चालू आहे. तर आपल्यावर इथले सरपंच होते आणि इकडे आता जोरदार काम चालू आहे. तर आता मी तुम्हाला गाव इतर म्हणजे गावातलं मंदिर नाही दाखवतो कसं आहे ते. आपण आता आहोत इकडे महालक्ष्मी मंदिराकडे आणि इकडे बघा कोकिश्र्यावाले सगळे कलाकार. हे तुमच्यापैकी रजिस्टर कोणत रे? एकमेक दाखवा तुम्ही लाजतात रजिस्टर आता यांची. हे चॅनलचं नाव काय तुमच्या? कोकिश्रे बॉयज नाव काय चॅनलचं? ते लाजतात ते म्हणजे कॅमेरा मागचे रजिस्टर होते, पुढे येत नाही. हे सगळे बघा इकडे नाक्यावर येले. आणि इकडे एक ना वाडो होतो बघा आपण, जुनं वाडो. आणि बघा जबरदस्त निसर्गरम्य असं कोकिश्रे गाव. आणि इकडे वाडा आहे ना, वाड्यात चाललो आपण इकडे. तर कोकिश्रेच्या खोतांचा वाडो बघूया आपण इकडे. आणि बघा जमा सुंदर घर आहे, कोकणातलं जुनं वाडा आहे. आणि हा बघा बापू खोतांचा वाडा ना, राजा बापू खोत यांचा वाडा बघितला आपण. आणि कोकणातला एक जुना वाडा बघतोय आपण. आणि या ठिकाणी पिक्चरचं शूटिंग सुद्धा झालंय. हे कुठचं पिक्चर आहे? कैरी. अमोल पालेकर ना. हे बघा अमोल पालेकरचा कैरी पिक्चर जो आहे ना पालेकरांचा, त्याचं या ठिकाणी शूटिंग झालंय. आणि अप्रतिम असं लोकेशन आहे, सुंदर. आपण आतून यांचे मालक मुंबईला असतात सध्या, त्यामुळे वाडा बंद आहे. पण आपण जेवढं आहे तेवढं बघूया. मस्त वाटतं लोकेशन, सुंदर एक नंबर. इकडे हे बघा, इकडे झोपाळा पण आहे. सध्या पावसाळी वातावरण असल्यामुळे काळोख आहे. इथून बंद आहे वाडा. ते बघा असं मस्त एकदम जुना वाडा बघतोय आपण. आणि बघा पावसामुळे ना अंधार वाटतं इकडे, पण मस्त आहे लोकेशन, जबरदस्त आहे. आणि पूर्ण लाकडी माळा इकडे, सुंदर असा आपण एक कोकणातला जुना वाडा बघतोय. हा निश्चित 200-300 वर्षापेक्षा जास्त. आणि मातीची भिंती आहेत ना रे सगळे, आणि भिंती मातीच्या आहेत वाड्याच्या, सुंदर. आणि आजूबाजूची बाग पण बघा, मस्त लोकेशन आहे. हे सगळे कोकिश्रावाले इकडे आहेत. हे धन्यवाद हा वाडो दाखवल्याबद्दल. मस्त अशी जुनी वास्तू आहे. आणि सगळे कोकिश्रा मित्र मंडळ. हे नाव का तुझा? हा आर्यन. आणि तुझं काय? हा नाव काय? शेलार. नितेश शेलार. हेमंत सुतार. सौरभ लाड. रुद्रवंजू. वेदांत मेनिये. गराठे. आणि तुझं आडनाव काय? चव्हाण. पूर्ण नाव काय? आर्यन चव्हाण. आता माझ्यावर होते. आणि मस्त लोकेशन दाखवलं त्यांनी. इकडे पिक्चरचं शूटिंग झालेलं आहे मस्त. आणि आता सध्या मालकांची मुंबईत असतं, पण वाडा सुंदर आहे, मस्त वाटला. हे भारी लोकेशन आहे, जबरदस्त. आता आपण चाललोय महालक्ष्मी मंदिरामध्ये. आणि हे पण पुरातन मंदिर आहे. आणि आता आपण महालक्ष्मी मंदिराकडे, सुंदर महालक्ष्मी मंदिर. आता आतमध्ये आपण दर्शन घ्या महालक्ष्मीचं. कोकिश्रेचं महालक्ष्मी मंदिर
आणि सुंदर असं महालक्ष्मी मंदिर बघतोय आपण कोकिसरे. आणि इकडे तरंग सुद्धा आहे त्यांचे. आणि मंदिराची पालखी आहे इकडे. असं जुन्या पद्धतीचं मंदिर आहे अजून. आणि असं जुन्या पद्धतीचं कोकणी पद्धतीचं मंदिर आहे. सुंदर लोकेशन आहे. म्हणजे आजूबाजूची म्हणजे घरं आणि मंदिर बऱ्यापैकी ना जुनी जुनी आहेत. त्यामुळे मस्त वाटतं. ते बघा समोर बघा ते पण दोन समोरचं घर बघा, ते पण जुन्या पद्धतीचं घर आहे. इथली घरं अजूनही मातीची आणि जुन्या पद्धतीची आहे, त्यामुळे सुंदर वाटतं बघायला. आणि मंदिर म्हणजे महालक्ष्मी मंदिराच्या बाजूचं गणेश मंदिर. सुंदर अशी गणपती बाप्पांची इकडे मूर्ती आहे बघा. आणि एकदम जुन्या पद्धतीचे मंदिर आहे नाही, त्यामुळे बघायला छान वाटतं. सुंदर अजूनही सारवण्याची जमीन आहे इकडे. आणि हे मंदिर सुद्धा मस्त जुनं आहे. आणि हे घर सुद्धा बघा मातीचं घर आहे, अजून कोकणातलं मातीचं घर. त्यामुळे घरं सुद्धा मस्त आहे इकडे. आणि हे पण सुंदर जुनं घर आहे. एक तशा प्रकारे सुंदर सुंदर घर आहे तिकडे, जुना कोकण. आणि इथून बघा आपल्याला असं जुन्या कोकणाचं फिलिंग येतं. सगळे जुनी घरं, जुनं मंदिर. ते पण मंदिर आहे ना समोरचा. तर आपण मंदिर परिसर बघितला. आणि हे बघा समोर विठोबाचं मंदिर आहे, ते पण जुनं आहे. तिकडे पण झालं. हे आहे काय विठ्ठल रुक्मिणी ना, हे विठ्ठल रुक्मिणी मंदिर. हे पण जुनं आहे. आणि आतमध्ये लाईट नाही, अंधार आहे. पावसामुळे सध्या जोरदार पाऊस आहे. आणि इकडे जुनं मंदिर आहे बघा. तरी पण आपण विठ्ठल रुक्मिणी मंदिर बघतोय कोकिसरे. इकडे सध्या लाईट नाही, जुनं मंदिर आहे. विठ्ठल रुक्मिणी मंदिर मस्त. आणि असं जुन्या पद्धतीचं आहे. म्हणजे ही मंदिर आहे ना एकदम, म्हणजे गावच एकदम मस्त वाटतं. एकदम जुन्या पद्धतीची घरं, जुन्या पद्धतीचं मंदिर. बाहेरून पण बघूया आपण होतं पुन्हा. सुंदर असं मंदिर आहे. म्हणजे तुम्हाला जुनं कोकण जर अनुभवायचं असेल ना, तर कोकिसरे गावाला नक्की भेट आहे बघा. हे लाकडाचं पूर्ण जाळी आहे आजूबाजूला, मस्त. आणि आतमध्ये विठ्ठल रुक्मिणी. सध्या इथे लाईट नसल्यामुळे थोडा अंधार आहे. अशा प्रकारे टिपिकल कोकणातलं मंदिर आपण बघतो, विठ्ठल रुक्मिणी मंदिर. आता पाऊस आलाय आणि बघा संपूर्ण मंदिर परिसरातली मंदिरं एकदम जुन्या मातीची मंदिर आहे ती, त्यामुळे सुंदर वाटतं. तर आता सुंदर असा परिसर आहे. आणि मंदिर परिसरात बघा अशी जुनी जुनी झाडं आहेत. हे बघा केवढं मोठं झाड आहे ते. अशी जुनी झाडं आहेत इकडे मंदिराच्या बाजूला. तर आता आपण सुंदर निसर्गरम्य कोकिसरे गाव बघतोय. मंदिर आहे आणि मंदिराच्या बाजूला बघा जुनं जुनं झाड आहे एकदम. जुनी जुनी झाड आहे तिकडे. आणि आता जोरदार पाऊस आलेला आहे इकडे. आता आपण कोकिसरे गावातील एक आदर्श शाळा बघतोय सुंदर. तर आता केंद्र सरकारकडे ही शाळा आहे आणि सुंदर शाळा आहे. तर आता मी आहे इथल्या शाळेमध्ये आणि इथले मुख्याध्यापक आहेत आपले प्रफुल्ल जाधव. आता आपल्या शाळेला म्हणजे कोकिसरेच्या शाळेला PM श्री योजनेमध्ये सामील केले ना, मग त्याच्यामागे कसं काय म्हणजे निकष काय काय आहेत, कसं तुमचं म्हणजे आपल्या जिल्ह्यात किती शाळा झाल्या होत्या त्या? PM श्री ही केंद्र शासनाची एक योजना आहे. त्या माध्यमातून शाळेला विशिष्ट प्रकारचं अनुदान येतं की ज्या शाळा त्यांनी निकष लावताना असं पहिल्यांदा निकष लावतो की विद्यार्थी संख्येचा. तर या शाळेमध्ये तुलनेने जास्त, जर आज पाहिलं आपण कोकणामध्ये तर पटसंख्या बऱ्याच शाळांची कमी आहे, परंतु तुलनेने या शाळेमध्ये जास्त
पटसंख्या असल्यामुळे या शाळेचं त्याच्यामध्ये सर्व आहे. दुसरं आहे परिसर. इथला परिसर जो आहे हा विकसित करण्यायोग्य आहे. बरोबर. आणि त्याच्यामुळे या शाळेची निवड झालेली आहे. आणि पहिल्या टप्प्यामध्ये सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये 13 शाळा समाविष्ट झाल्या होत्या या योजनेमध्ये पहिल्या टप्प्यात. आपल्या वैभववाडी तालुक्यातून ही एकच शाळा, एकमेव शाळा पहिल्या टप्प्यामध्ये सिलेक्ट झाली. ओके. आणि त्या माध्यमातून केंद्र शासनाच्या माध्यमातून विविध उपक्रमांसाठी या शाळेला अनुदान येतं. तर पहिल्या टप्प्यामध्ये आपण जर पाहिलं तर शाळेचं जे छप्पर दुरुस्ती आहे तर त्याच्यासाठी अनुदान आलं होतं. त्याच्यानंतर लॉनसाठी अनुदान आलं होतं की ज्याद्वारे आपण चांगल्या प्रकारचं लॉन टाकून शाळेचा परिसर सुंदर केलेला आहे. त्याच्यानंतर परसबागेसाठी अनुदान आलं. परसबागेमध्ये आज विविध प्रकारची पिकं घेतली जातात. त्याच्यामध्ये कसं आहे, भेंडी, लाल भाजी, दोडकी आहे, तर गवार आहे, असे आहेत उत्पादनं. आणि त्याच्यामध्ये आता भेंडी असेल किंवा लाल पालेभाजी असेल त्याचा या पोषण आहारामध्ये समावेश केला जातो. आणि त्याच्यातून जे अतिरिक्त उत्पन्न असतं त्या अतिरिक्त उत्पादनाची विक्री मुलं करतात. म्हणजे त्याच्याद्वारे त्यांच्यामध्ये व्यावसायिक दृष्टिकोन निर्माण होतो. बरोबर. अशा पद्धतीने म्हणजे शेतीची आवड आहेच, श्रमप्रतिष्ठा आहेच, परंतु त्याबरोबर विद्यार्थ्यांमध्ये व्यावसायिक कौशल्य आणण्यासाठी या माध्यमातून प्रयत्न केला जातो. त्याचप्रमाणे इथे गांडूळ खत प्रकल्प सुद्धा आपण तो आता कार्यान्वित करतो आहोत. पीएमसीच्या योजनेतून ते आहे. दुसरं आहे बालाराईट. म्हणजे आपण जर पाहिलं या शाळेच्या सगळ्या भिंती आहेत ह्या बोलक्या आहेत. म्हणजे जवळजवळ शालेय अभ्यासक्रम या भिंतीवर आपल्याला पाहायला मिळतो. त्याचप्रमाणे दर्शनी भागातल्या ज्या भिंती आहेत त्याच्यामध्ये शाळेसंबंधीचे सुविचार असतील किंवा समाज जागृतीचे जे सुविचार आहेत किंवा संदेश आहेत ते सुद्धा प्रदर्शित केलेले आहे. त्याच्यानंतर या शाळेमध्ये जर आपण पाहिलं तर क्रीडा साहित्य त्याच्यासाठी सुद्धा अनुदान आलं. म्हणजे विपुल प्रमाणामध्ये क्रीडा साहित्य आम्ही खरेदी केलेलं आहे की त्याच्यामध्ये अगदी पारंपरिक खेळ, लगोरी सारखे खेळ आहेत त्याचं सुद्धा साहित्य आहे. त्याच्यानंतर कॅरम बोर्ड आहे, चेस आहे, सापशिडी आहे, त्याच्यानंतर ब्रेन गेम्स आहेत, अशा पद्धतीचं आहे. त्याच्यानंतर अंगणवाडी सुद्धा इथे शाळेला अटॅच आहे. तर या अंगणवाडीसाठी सुद्धा खूप मोठं म्हणजे आपण जर पाहिलं तर तिथे जे बेंचेस आहेत बसण्यासाठी तर त्या जिराफाच्या आकाराच्या आहेत. म्हणजे अगदी चाइल्ड फ्रेंडली अशा प्रकारचं साहित्य. त्याच्यानंतर राऊंड टेबल आहे, कॉर्नर टेबल आहे, छोट्या छोट्या वेगवेगळ्या खुर्च्या आहेत म्हणजे बैठक व्यवस्था. जी चटई आहेत तर त्या चटईंवर सुद्धा अंक, अक्षर लिहिलेली आहेत. म्हणजे अशा पद्धतीने आनंददायी शिक्षण. त्याच्यानंतर हॉर्स राईड आहेत. त्याच्यानंतर सँडपीट आहे म्हणजे वाळूमध्ये अक्षर गिरवण्यासाठी अशी. तर अशा पद्धतीचं साहित्य याच्यामध्ये आहे. त्याच्यानंतर आपण जर पाहिलं तर या संपूर्ण परिसरामध्ये औषधी वनस्पती आहेत. म्हणजे आम्ही अगदी छोट्या छोट्या वनस्पती ज्याच्यामध्ये शतावरी आहे, वाळा आहे, आवळा आहे, रक्तांबा आहे, त्याच्यानंतर रक्तचंदन आहे, त्याच्यानंतर जर आपण पाहिलं तर बेहडा, अशा प्रकारचे वेगवेगळ्या औषधी वनस्पती आम्ही इथे लावलेल्या आहेत की जेणेकरून या औषधी वनस्पतींची विद्यार्थ्यांना ओळख होईलच परंतु त्याचा फायदा सुद्धा लोकांना होऊ शकेल. त्याचप्रमाणे इथे जर फुलझाडं आपण पाहिली तर फुलझाडं सुद्धा ड्वार्फ आहेत फुलझाडं, परंतु म्हणजे ज्याचा मेंटेनन्स कमी आहे. परंतु जी अगदी आपण पाहिलं तर या इथे फुलं जी आहेत त्या फुलांवर सतत फुलपाखरं फिरत असतात की जी आज दुर्मिळ झाली. तर अशा प्रकारची आपण इथे झाडं लावलेली आहेत. म्हणजे फुलझाडं म्हणजे फुलपाखरांना आकर्षित करणारी झाडं आहेत. आकर्षित करणारी. दुसरी जे कुंड्यांमध्ये आपण लावले ते इथे सेल्फ वॉटरिंग कुंड्या आपण ठेवल्यात आणि त्याच्यामध्ये जी छोटी छोटी झाडं लावली आहेत की त्याच्यातली बरीचशी झाडं जी जास्तीत जास्त ऑक्सिजन निर्माण करणारी. तर अशा प्रकारची झाडं सुद्धा आहेत. म्हणजे ती सुंदर पण आहेत, ती दिसायला पण सुंदर आहेत आणि ती मुलांच्या आरोग्याला किंवा इथे वावरणाऱ्या प्रत्येकाच्या आरोग्यासाठी सुद्धा उपकारक ठरतील अशा प्रकारच्या वनस्पती इथे आहेत. इथे वेली आहेत. त्याच्यानंतर आपण जर झुडपं आहेत, रोपं आहेत, म्हणजे झाडांचे रोपांचे प्रकार सुद्धा या ठिकाणी आपल्याला या छोट्याशा परिसरामध्ये आपल्याला पाहायला मिळतात. म्हणजे शिक्षण सोडून अन्य गोष्टी पण तुम्ही त्याच्यामध्ये. आता मुलांना आपण जे उपक्रम वेगवेगळे घेत असतो तर आमच्या शाळेमध्ये सुद्धा वेगवेगळे उपक्रम होतात ज्याच्यामध्ये राखी तयार करण्यापासून अगदी निसर्गाच्या सान्निध्यात एक दिवस अशा प्रकारचा सुद्धा आम्ही उपक्रम घेतो की मुलं अगदी निसर्गात मनमुराद आनंद घेतात. निसर्गातल्या वेगवेगळ्या रान वनस्पती असतील, रान भाज्या असतील, रान फुलं असतील त्यांच्याशी अगदी परिचित होतात, त्यांच्याशी अगदी मिळून मिसळून जातात. आणि अशा पद्धतीने निसर्गाच्या सान्निध्यात राहून आनंददायी शिक्षण की जे शिक्षण
त्यांना क्रमिक पुस्तकांचं आहेच, परंतु त्याचबरोबर समाजामध्ये एक उत्तम नागरिक म्हणून जगण्यासाठी आवश्यक असणारं जे शिक्षण आहे, निसर्गाच्या प्रती आवड निर्माण होऊन पर्यावरण रक्षण करणारं जे शिक्षण आहे, असं सर्वांगीण उन्नतीसाठी असणारं जे शिक्षण या माध्यमातून, या शाळेच्या माध्यमातून आम्ही देण्याचा प्रयत्न करीत आहोत. अरे वा वा. आणि आता सध्या किती मुलं आहेत? आता आमच्याकडे 44 मुलं आहेत. 44 इयत्ता पहिली ते 4थी पर्यंत 44 मुलं. ओके, धन्यवाद तुम्ही माहिती दिल्याबद्दल. थँक्यू. आणि हे बघा शाळेची रंगरंगोटी प्रॉपर म्हणजे म्हणतात ना की प्रत्येक भिंतीचा वापर केलेला आहे इकडे, आणि बोर्ड आहे, माहिती आहे, आणि असं संपूर्ण शाळेत म्हणजे जेवढ्या शाळेत भिंती आहेत त्या सगळ्या तुम्ही रंगवलेल्या आहेत. प्रत्येक वर्गामध्ये त्यांनी भिंतीचा वापर शिक्षणासाठी केलेला आहे. अप्रतिम, सुंदर. ही बघा शाळा, आदर्श शाळा कशी असते ना ती बघायची असेल तर ही बघा प्रॉपर त्यांनी सगळे तुम्हाला वेगवेगळे स्लोगन आहेत, वेगळी माहिती आहे, म्हणजे प्रत्येक भिंतीचा वापर केलेला आहे या ठिकाणी. आता शाळेचा टायमिंग झालाय, पण आपल्याकडे एक वर्ग खोलून दाखवतात कशा प्रकारे वर्ग आहे तो. आपण हा वर्ग बघूया आणि संपूर्ण परिसर बघा. सुंदर आदर्श शाळा कशी असावी. 1ली ते 4थी पर्यंत शाळा आहे, पण मस्त आहे. आणि प्रत्येक खांबावर पण तुम्हाला हे बघा लोटस, धोत्रा, म्हणजे सगळं तुम्हाला प्रत्येक खांबावरती, प्रत्येक भिंतीवरती तुम्हाला वेगळा अभ्यासक्रम, वेगळ्या गोष्टी दिसतील. सुंदर शाळा, छान छान. हे आहेत आमच्या शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष. नमस्कार, काय नाव तुमचं? प्रकाश शंकर बडवे. प्रकाश शंकर बडवे. बडवे. ओके. आणि त्या म्हणजे चांगलं सहकार्य असतं. म्हणजे आता हे तुम्ही पाहिलं, बरोबर. 4 वाजता शाळा सुटते, परंतु तरी पण आता हा तरी पण ते जे थांबलेत. विविध उपक्रमांमध्ये अगदी सक्रिय सहभागी असतात. संपूर्ण शाळा व्यवस्थापन समिती आहे, हा हा पालक शिक्षक संघ आहे, आणि संपूर्ण ग्रामस्थ पण तसेच तुम्हाला संपूर्ण सहकार्य. ग्रामस्थ सुद्धा त्यांचं खूप चांगलं सहकार्य बरोबर या शाळेसाठी लाभलंय. त्याच्यामुळे अशा प्रकारची शाळा ही आपण उभारू शकतो. बरोबर. आता आपण वर्ग बघितला, तर आता हा वर्ग बघा तुमच्या लक्षात येईल की सर जसे बोलले की संपूर्ण भिंतींचा वापर करून बैठक व्यवस्था, म्हणजे शिक्षणपूरक वातावरण तयार केलेलं आहे इकडे, जिकडे मुलं फक्त अभ्यासाचाच नाही तर सर्वांगीण विकास, हे सर्व गोष्टी येत आहेत. इथे चांगले चांगले स्लोगन पण आहेत. तर इकडून बघितलं बघा, हे संपूर्ण हा एक वर्ग आपण आता ओपन केला दाखवण्याकडे. तर असे सर्व वर्ग आहेत त्यांचे, आणि प्रत्येक भिंतीवरती आणि स्लोगन आहेत, म्हणजे शैक्षणिक उपक्रम आहेत. सुंदर. आणि अशी बैठक व्यवस्था आहे व्यवस्थित. खूप छान. कोकणातली एक आदर्श शाळा बघितला आपण. आणि हे बघा ओला कचरा, सुका कचरा, त्याच्यासाठी स्वतंत्र डस्टबिन पण आहे. म्हणजे मुलांना पहिल्यापासून शिस्त आहे. बरोबर. म्हणजे संपूर्ण माहिती पण इकडे. तो वर्ग बघितला, आता दुसरा एक वर्ग दाखवतोय. हा सुद्धा एक आदर्श वर्ग, म्हणजे अशा प्रकारचे वर्ग, सर्व वर्ग बनलेले आहेत. आणि खूप सारी इन्फॉर्मेशन इकडे आहे. म्हणजे मुलांना आजूबाजूला लक्ष पडल्यानंतर अभ्यास आणि नॉलेज वाढलं पाहिजे. बरोबर. हा, आणि सगळे बेंचेस पण सगळे. हा, आणि इकडे वर्गातच गणित प्रयोगशाळा, हे बघा प्रयोगशाळा वर्गातच तयार केली. इकडे गणित आहेत, गणित प्रयोगशाळा, विज्ञान प्रयोगशाळा आणि भाषा प्रयोगशाळा, असं म्हणजे साधनं आहेत इकडे, मटेरियल आहे सर्व. छान छान, सुंदर. हा या कुंड्या कुंड्या सेल्फ वॉटरिंग आहेत. ओके. म्हणजे जर आपण याच्यात पाणी वापरलं तर ह्याचा खाली ते पाणी साचून राहतं. ओके ओके. आणि ते आपोआप मुळं ती नंतर वरती शोषून घेतात. 15 दिवस सुद्धा पाण्याची बचत बरोबर, याद्वारे होते. कमी पाण्यात. हा, आणि वृक्ष संवर्धन होते. बरोबर. असे सर्व कुंड्या पण लावल्या इकडे. ही जी विशिष्ट वनस्पती आहे की ही जी जास्तीत जास्त ऑक्सिजन निर्माण करते. ओके. अशा पद्धतीने म्हणजे सर्व अभ्यास पूर्ण इथे लावलेला आहे. प्रत्येक झाडाचं एक वैशिष्ट्य आहे इकडे. इकडे सुद्धा प्रत्येक भिंतीवरती प्रॉपर स्लोगन, इन्फॉर्मेशन असं आहे. म्हणजे पेंग्विन त्याचं चित्र आहे त्याच्यामध्ये. बरोबर. त्या म्हणजे हा फॉर्म पण आहे, म्हणजे अक्षर पण आहे, त्याचे चित्र पण आहे, म्हणजे मुलांच्या पटकन लक्ष येणं. ओके. हा त्यांचा शाळेचा लोगो थोडक्यात, की ही शाळा कशा प्रकारे आहे. श्री महालक्ष्मी विद्या मंदिर कोकेश्वरे, ध्यास गुणवत्तेचा संकल्प सर्वांगीण प्रगतीचा.
तालुका वैभववाडी, जिल्हा सिंधुदुर्ग. सुंदर. आणि एखाद्या शाळेचा सुद्धा लोगो असतो हे मला आज समजलं. धन्यवाद सर, छान आणि चांगला लोगो डिझाईन केलाय. बघा एक शाळा आहे, पण शाळे म्हणजे आपण म्हणतो ना एखाद्या ब्रँडचा लोगो बघतो, पण शाळेचा लोगो मी तर आयुष्यात पहिल्यांदाच बघतोय. कारण जिल्हा परिषद शाळा असून सुद्धा त्यांनी आपला एक लोगो बनवलाय. सुंदर. आता आपण परसबाग बघतो शाळेची. केव्हा चालू केलं म्हणजे केव्हा हे केलं होतं झाडं? सुट्टीमध्ये आम्ही परसबाग डेव्हलप केली मे महिन्यामध्ये. मृग नक्षत्र हा 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 8 जूनला ओके. म्हणजे शाळा चालू होण्याच्या अगोदरच तुम्ही परसबाग तयार केली. आणि हे मुलांनी त्या ठिकाणी मुलं स्वतःहून आली बरोबर. मी डेव्हलप करण्यासाठी. ओके ही पूर्णपणे सेंद्रिय परसबाग आहे. ओके. म्हणजे हे जी आम्ही जे बांधकाम करून घेतलं बाजूनी हम्म. आणि त्याच्यानंतर याच्यामध्ये माती हा आणि शेण शेण. हा हे मिश्रित करून त्याच्यामध्ये टाकलं आम्ही. बरोबर. आणि त्याद्वारे हे म्हणजे ही संपूर्ण परसबाग आहे ही हम्म. सेंद्रिय परसबाग आहे. आणि याचं म्हणजे पोषण आहारात ते म्हणजे जेवढी भाजी आहे ती सगळी वापरली जाते. हा. हो जेवढी भाजी ते आता ही जी भेंडी आहे हम्म. ही भेंडी आणि ही लाल पालेभाजी होती हम्म. तर ती नेहमीच्या जो पोषण आहार आहे हम्म. त्याच्यामध्ये वापरली गेली. वापरली ओके. गेली आणि त्याच्यातून जे अतिरिक्त उत्पादन झालं हा त्या अतिरिक्त उत्पादनाची विक्री केली मुलांनी. ओके. आणि ही विक्री करून आलेले जे पैसे आहेत हम्म. हे कष्टाचे पैसे मुलांचे. बरोबर. हा तर ते आम्ही पुन्हा परसबागेसाठी आणि मुलांसाठी वापरतो. वापर. हा म्हणजे त्यांच्या पोषण आहारासाठी. बरोबर. आणि ही हे बघा हा ही दोडकी आहे. दोडक्याची वेल सुद्धा लावली. म्हणजे जागेचा वापर केलाय पूर्ण. म्हणजे कंपाऊंड वॉलला दोडक्याची वेल आहे. आतमध्ये वेगवेगळी भाज्या आहेत. भेंडी आहे, लाल भाजी आहे, माठ आहे म्हणजे आपला. अशा प्रकारे सुंदर नियोजन केलंय. आणि हे सर्व नियोजन यांचंच आहे म्हणजे सरांचं आणि अध्यक्ष आणि त्यांची सर्व सहकारी. टोटल शिक्षक किती आहेत तुमच्यावर? आम्ही आता 2 आहोत हा हा शिक्षक हम्म. आणि स्वयंसेवक म्हणून एक आहे इथे. ओके. असं म्हणजे मस्त आहे पालकांच्या बघा. सहकार्याने. ते यांच्या कष्टाचं फळ बघा. दोडकं मस्त. आता हे नेक्स्ट टाइम भाजीला वापरणार ते. सुंदर. इथे भोपळ्याचं भोपळ्याची वेल सुद्धा इकडे. हा आता भोपळे येतील बघा. फुलं आहेत म्हणजे भोपळे येणार. भोपळा एक कुठे आहे? हा बघा धरतोय. हा हे बघा. हा थोड्या दिवसात भोपळा तयार होईल. म्हणजे इथल्या मुलांना भोपळाची भाजी पण खायला मिळणार. स्वकष्टातून ते पण मस्त. ते एक आदर्श शाळा आहे आणि सुंदर म्हणजे म्हणतात ना एकदम सगळे कार्यक्रम सुंदर राबवलेत. कुठे आहे? तिकडे आहे का? आलो. हे बघा अशा प्रकारे भोपळ्याला म्हणजे भोपळ्याच्या वेलीला भोपळे धरतायत. ठिकाणी ही औषधी वनस्पती ज्या म्हणतो आपण हा हा तर त्याच्यामध्ये हे कडुलिंब आहे. कडुलिंब आहे. बरोबर. इथे रक्तचंदन आहे. रक्तचंदन कुठे? ते बघा. आणि हे रक्तचंदनाचं झाड आहे. तिकडे कडुलिंबाचं झाड आहे. म्हणजे सगळ्या औषधी वनस्पती आहेत. आवळा आहे. आवळा आहे. हा. तांबा आहे. हम्म, त्याप्रमाणे इथे वाळा आहे. हम्म, हम्म. शेवग्याचं आणि हा वाळ्याचं म्हणजे हे काय म्हणतात याला बेटच म्हणतात ना. आणि याचं सरबत करतं. वाळ्याचं सरबत पिलाय मी पण मला झाड पहिल्यांदा बघायला मिळतं म्हणजे बेट पहिल्यांदा बघायला मिळतं. आणि अशा दुर्मिळ होत चाललेल्या वनस्पती इकडे तुम्हाला बघायला भेटते शाळेच्या आवारात. शतावरी आहे. शतावरी ही ते 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 आहे ना. ते हा, बारीक बारीक पानं आहेत ते. ओके. ही शतावरी आहे बघा. छोटी छोटी पानंवाली. अशा प्रकारे परस भाजी सुंदर अशी आहे. ही भाजी आता यांनी वापरून म्हणजे जेवणात वापरलेली आहे ऑलरेडी. तिकडे भेंडी आहेत ते तर लवकरच वापरतील. तशा प्रकारे संपूर्ण शाळेचा परिसर आहे. सुंदर. इथे गांडूळखत गांडूळखत प्रस्तावित आहे. प्रकल्प ओके करणार आहात तुम्ही. हा. आता हे सध्या कुजण्याची प्रक्रियेसाठी हे पैसे म्हणजे शाळेतील जे उष्ट खरकट असेल आजूबाजूचं रान असेल ते टाकणार. आता हे बघा हे इथे हे कुजत चाललेलं आहे. इथे शेण टाकलेलं आहे. हम्म, आणि आता हे कुजल्यानंतर हा, त्याच्यामध्ये गांडूळ सोडून म्हणजे हे कार्यान्वित हम्म. आणि नंतर तेच वापरणार झाडांसाठी. ते झाडांसाठी तर वापर. सेंद्रिय शेतीचा त्यांचा म्हणजे म्हणतात ना सेंद्रिय शेती केली पाहिजे आता रासायनिक शेतीपेक्षा. सुंदर. तशा प्रकारे आपण आदर्श शाळा बघितली मस्त. आणि भविष्यासाठी त्यांनी माडाची झाडं लावली म्हणजे भविष्यात नारळ पण इकडे भेटते त्यांना शाळेच्या आवारात. रतांबी आहे. हे रतांबा आपला कोकम बनतं ज्याचं. आवळा पण आहे. सगळ्या वनस्पती आपल्या. शेवग्याची झाडं आहे तिथे. हा शेवग्याचं सगळ्यात म्हणजे औषधी एक नंबर शेवग्याचं झाड. आता हे झाले 15 कॅल्शियमचा म्हणतात ना सगळ्यात जास्त. हम्म. ही तुम्ही आता परसभाजी केलीच आहे पण म्हणजे पावसाळी भाजी पण तुम्ही पोषणार्थ वापरता ना. रानभाजी. हा रानभाज्यांमध्ये अळू कुरडू असेल, टाकळा. हा कुरडू टाकळा इथे या परिसरामध्ये सुद्धा येतो. ओके. हा त्याचा वापर आम्ही
पोषण म्हणजे आहारामध्ये यावर्षी तुम्ही म्हणजे दरवर्षी वापर दरवर्षी करता वापर करतो आणि पालक सुद्धा अगदी आनंदाने, म्हणजे बरीचशी मुलं अशी असतात की या रानभाज्या घराकडे खायला बघत नाही, बरोबर परंतु ते शाळेत खातात. शाळेत खातात बरोबर आहे म्हणजे त्या अनुषंगाने सुद्धा त्यांना जे आवश्यक पोषक द्रव्य जे आहे हा ती मिळतात. त्या पोषण आहाराच्या माध्यमातून मिळतात. ओके. तर अशा प्रकारे आदर्श गाव आणि आदर्श शाळा सुंदर. आणि सरांनी सांगितल्याप्रमाणे हा बघा परिसर बघा सगळं आहे इकडे आणि इकडे गेम्स पण आहेत मुलांसाठी, गेम्स आहे. ग्राउंड आहे, अजून इकडे लावायचं आहे. अजून इकडे हा डेव्हलपमेंट चालू आहे. डेव्हलपमेंट चालू. लवकरच अजूनही शाळा म्हणजे ही डेव्हलपमेंट चालूच आहे तुमची, होय. म्हणजे पुढची वर्षानुवर्ष शाळा अजून डेव्हलप होणार. डेव्हलप होत राहणार. सुंदर सुंदर. आणि छोटंसं म्हणजे कोकणातलं गाव असून पण त्यांनी आदर्श निर्माण केला आणि आपल्या केंद्र सरकारने सुद्धा याची दखल घेतली आहे. त्याच्यामुळे इकडे पीएम श्री आणि बघा यांना हे पीएम श्री इकडे लोगो पण लावलाय. आणि सध्या तरी वैभववाडीतील एकमेव आहे शाळा जी या योजनेअंतर्गत गव्हर्नमेंटने घेतली आहे, म्हणजे भारत सरकारने. आणि अजूनही काही आता शाळा ऍड होतील, पण आता ह्या म्हणजे हे तुम्हाला केव्हा मिळालं पीएमसी मध्ये, तुम्ही केव्हा हे झालं तरी याच वर्षी. याच वर्षी ना, म्हणजे 1 वर्ष पूर्ण झालं तुमचं. हो, डिसेंबरच्या नंतर आम्हाला ते सगळं झालं. आणि सगळ्या गोष्टी नंतर तुम्ही अजून डेव्हलप करत गेला. हो हो. सुंदर अप्रतिम. एका शाळेमध्ये एवढे पण आहे आमच्या आहे लोकसभा. नाही एका शाळेमध्ये एवढ्या गोष्टी असतात हे मला ती पहिल्यांदा आज समजलं. कारण आपण शाळा म्हणजे फक्त पुस्तकं समजतो, पण तुम्ही परिसर विकास सर्व म्हणजे म्हणतात ना सर्व गोष्टी तुम्ही दाखवल्या इकडे. चांगली गोष्ट आहे. वनस्पतींची ओळख सुंदर. तर फक्त योजना असून चालत नाही, योजना राबवावी लागते. तर या लोकांनी योजना राबवली आहे हे महत्वाचं आहे. कारण गव्हर्नमेंटच्या भरपूर योजना असतात, पण प्रत्यक्षात कशा राबवायच्या यांच्याकडून शिकलं पाहिजे. आणि खरोखर ग्राउंड लेवलला त्यांनी काम केलेलं आहे. सुंदर. छान वाटलं तुम्हाला. हरीच्या करी एक रंगीत काठी, हरीच्या करी एक रंगीत काठी, हरी राहिला भीवरे वाळवंटी, हरी राहिला भीवरे वाळवंटी, तुरा खोविला तुळशी मंजिरीचा, तुला कोविला तुळशी मंजिरीचा, असा विठ्ठल देखिला पंढरीचा, असा विठ्ठल देखिला पंढरीचा. पनि सा रे सा नि प म नि प म रे रे सा नि सा रे सा सारे म पा रे म पा नि म पा नि सा पा नि सा रे सा नि प म नि प म रे रे सा. सारे म पा रे म पा नि सा पा नि सा रे सा नि प म नि प म रे रे सा. हरि जय जय राम, 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 राम हरि जय जय राम, 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 हरि जय जय राम. कलियुगी श्रेष्ठ नाम, हरि जय जय राम, कलियुगी श्रेष्ठ नाम, हरि जय जय राम, कलियुगी श्रेष्ठ नाम, हरि जय जय राम. सारे म पा रे म पा नि सा पा नि सा रे सा नि प म नि प म रे रे सा. सारे म पा रे म पा नि सा पा नि सा रे सा नि प म नि प म रे रे सा. हरि जय जय राम, 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 हरि जय जय राम,
pa re ma re sa re ma pa re ma pa pa ma pa ni ni pa ni sa ni pa ni pa ma re ma re sa ni pa ni sa ni pa ni pa ma re ma re sa ni pa ni sa ni pa ni pa ma re ma re sa ni Kali yugi se kana Kali yugi se kana Kali yugi se kana Kali jai jai Ram pani sa re sa ni pa ma pa ni sa ni pa ma re ma pa ni pa ma re sa ni re sa Pani sa re sa ni pa ma ma pa ni sa ni pa ma re ma pa ni pa ma re ma pa ma re sa ni re sa Pani sa re sa ni pa ma ma pa ni sa ni pa ma re ma pa ni pa ma re ma pa ma re sa ni re sa नाम आहे जाते मुखी तो चिरा है सदा सुखी नाम आहे जाते मुखी तो चिरा है सदा सुखी sa ni sa re sa ni pa ma re ma pa ni sa pa ni sa re ma pa ni sa 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 ni pa ma re sa ni sa re ma pa ni sa pa ni sa ni sa re ni sa re sa ni pa ma pa ni ma pa ni ma pa ni pa ma re ma re sa ni ni pa ni pa ma re ma re sa re ma pa ni 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 sa नाम आहे जाते मुखी होती आहे सदा सुखी नाम आहे जाते मुखी होती आहे सदा सुखी गुरुदास घेता नाम राम करी का गुरुदास घेता नाम राम करी का गुरुदास घेता नाम राम करी का कलियुगी से जना हरि जय राम कलियुगी से जना कलियुगी से जना कलियुगी से जना हरि जय जय राम आ